कुठेही कुठेही निर्णय आणलेला नाही. आमचं तर भूमिकाच आहे, आमची तर भूमिकाच आहे की प्रकाश आंबेडकरांनी बोट ठेवलं तर संपलं. काय त्याच्यात ते दाखवतातच ना. ते ज्या अर्थी 2-3 एक मिटिंगला आले, साहेबांना भेटले, उद्धव साहेबांना भेटले, त्या अर्थी ते लवचिकता दाखवतातच आहे. असं काय नाही की ते असं आहे की आचारसंहिता नाही. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं ना की आमचं काय भूमिका आहे. त्यांची 2 तासातच त्यांनी असं आहे की तुम्ही ना जाणून बुजून अशा पसरवू नका की त्यांनी 27-28 काय जागा मागितल्या नाहीत. त्यांनी सांगितलं की ह्या जागांवर आम्ही काम केलंय आणि याचा फायदा तुम्हाला सुद्धा होईल. काहीतरी आहे डोक्यावर, थांबा डोक्यावर काहीतरी. अमित शहाची सभा झाली, ज्या सभेमध्ये त्यांनी असं म्हणलं की ठाकरे आणि पवार धर्मशाहीसाठी राजकारण करतात. असं आहे की अमित शहांना काय म्हणायचं असेल ते म्हणू द्या. महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे ना कशाला काय होतं ते. असं आहे, पवार साहेबांच्या विषयी बोलायचं झालं, सत्ता हातात होती, स्वतःच्या पोरीला बसवलं का कुठे कधी? फायनल होईल सर, फायनल होईल. अमित शहा दौऱ्यावरती आहेत. त्यांनी असं म्हटलं की शरद पवारांना महाराष्ट्र जो आहे तो गेली 50 वर्ष सहन करतो. त्यांना महाराष्ट्राबद्दल किती माहिती आहे मला माहिती आहे. प्रकाश आंबेडकरांनी तुम्हाला काल एक पत्र लिहिलं, त्यामध्ये त्यांनी लेखी द्यावं की भाजप आणि संघासोबत. असं आहे की मी तुम्हाला सांगितलं ना उदाहरण की ज्या माणसाने आपलं घर उभं पडताना बघितलंय त्यांनी काय लिहून द्यायचं. आपलं घर तुटलेलं बघतोय, आपल्या घरात अश्रू वाहत आहेत ते बघतायत, पण तरी कुठल्याही दबावाखाली न येता परत सगळ्यांची जमवाजमव केली. सगळेजण म्हणत होते हे शक्य नाही, आता हे शक्य नाही, आता हे शक्य नाही. पण आमच्यासारखी 4-10 माणसं होती जी म्हणत होती पवार साहेब जातीयवादी पक्षांबरोबर जाणार नाही, आणि ते सत्य लिहून ठेवलं त्यांनी. म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेष मारून ठेवली की शरद पवार कधीही जातीयवाद्यांशी कॉम्प्रोमाइज करत नाहीत. आणि ह्याच्यापेक्षा दुसरं मोठं उदाहरण या देशाच्या इतिहासामध्ये सापडणारच नाही. सगळा निर्णय मी तुम्हालाच सांगितला, तो उद्यासाठी काय ठेवाल की नाही माझ्याकडे? सर अमित शहा असंही म्हटलं की महाविकास आघाडी जी राज्यातली आहे ती रिक्षासारखी आहे आणि तिचे नाही, यांचं एरोप्लेन आहे तिन्ही टायर पंक्चर झाले आणि यांचं एरोप्लेन आहे इंधन संपलेलं. हे असं काय तुलना आहे का? त्यांची रिक्षा तर आमची पण रिक्षा आहे, आमची रिक्षा आहे तर त्यांची पण रिक्षाच आहे. बरं त्यांना आपण एरोप्लेन देऊन टाकू. आमची रिक्षा, आमची रिक्षा आहे, रिक्षाचं टायर पंक्चर झालं तर पटकन रिपेअर करता येतं. पण एरोप्लेन लँडिंगला जर टायर पंक्चर झालं तर मागचे 300 जण मेले म्हणून समजायचे. हिंदी में जानना चाहेंगे आज यहाँ पर जो है महत्वपूर्ण बैठक हुई है, उद्धव ठाकरे आए थे, क्या कुछ चर्चा हुई, क्या फाइनलाइजेशन हुआ है फॉर्मूला? ऐसा है कि 2 नेता जब मिलते रहते तो ये समझने जैसी बात है कि आने वाले चुनाव में रणनीति क्या होनी चाहिए, हमको कहाँ से उनको घेरना चाहिए, हमारी हलचलें कैसी होनी चाहिए, इसके ऊपर बात हुई. अब तो बार बार मिलते रहेंगे क्योंकि आखिर में हम एक युद्ध लड़ने चले हैं, तो उसकी रणनीति तय करने के लिए सेनापतियों को तो बैठना पड़ता है. प्रकाश आंबेडकर कुछ नाराज चल रहे हैं, उनका ये ऐसा आपको ऐसा आपको लगता है कि वो नाराज चल रहे? मुझे तो बिल्कुल नहीं लगता. क्योंकि बात ऐसी है कि हमारी विचारधारा और उनकी विचारधारा एक है. पिछले कई सालों से मैं लगातार बोलते आया हूं. मैं क्यों बोलता हूं? जो पवार साहब के दिल में है वो मैं बाहर आके बोलता हूं. लगातार ये दिख रहा है कि कहीं ना कहीं संविधान को धोखा दिख रहा है, कहीं ना कहीं संसदीय लोकतंत्र को धक्का लगाने का काम हो रहा है. बढ़ती हुई महंगाई, बढ़ती हुई बेकारी, छूत अछूत का मामला, धर्मद्वेष का मामला, ये सब बढ़ते हुए दिख रहा है. अब इसके खिलाफ हम सब एक होने के निकले हैं, एक लड़ाई लड़ने के लिए निकले हैं. और यही सोच अम्बेडकर साहब की है. अम्बेडकर साहब तो हमारे से बड़े हैं ना भाई. संविधान के बारे अगर सही माने हुए बाबा साहब के, अम्बेडकर क्या विचारधारा के हम, लेकिन वो खून के हैं, उनका अपना खून है. वो जिस घर में रहते थे वही घर में आखिरी संविधान लिखा गया है, आखिरी शब्द उस घर में लिखे गए राजगृह में. तो कितनी बड़ी जिम्मेदारी उनकी है. तो कैसा जाएंगे इधर से उधर? कल 12 बजे प्रकाश आंबेडकर मिलने आ रहे हैं, कुछ बैठक तय हुई है? नहीं, मुझे बैठक है मुझे मालूम नहीं, टाइम मालूम नहीं.
मुझे कुछ मालूम नहीं, मुझे साहब बताएंगे अभी रात को हम क्या संदेशा आया तो आया, मुझे नहीं पता। तो लेकिन प्रकाश आंबेडकर इनको महाविकास आघाड़ी पर कुछ कम भरोसा है ऐसा दिखाई दे रहा है, क्योंकि पत्र के जरिए जो है वो आह्वान कर रहे हैं कि देखो ऐसा है, भूमिका साफ रखें। भूमिका रखी ना हमने साफ, मैंने बताया ना कि पवार साहब ने पक्ष संभालने के लिए पिछले 5 साल जो कुछ यातना सही है अपने लोगों से, उसका जिक्र भी वो कभी नहीं करते। ये सब लोग 7 बजे आके बैठ जाते थे, साहब चला चलो साहब, चलो साहब, चलो साहब, चलो साहब। उसमें के 2 लोग तो ऐसे थे जो विरोधी पक्ष में हमारे प्रमुख थे, एक पार्टी प्रमुख थे और एक विरोधी पक्ष में प्रमुख थे। वो तभी भी जब आके बैठते थे, चलो साहब, चलो साहब, चलो साहब। साहब अपना साहब की आदत है, चलो ठीक है, सोचेंगे, चर्चा करेंगे। वो शरद पवार है, उनका विश्वास है कि निगोशिएशन, चर्चा, ये लोकतंत्र का सबसे बड़ा अस्त्र है। दरवाजे मत बंद कर दो। आखिरी समय पे क्या हुआ, शरद पवार जी की जब सत्व परीक्षा आई और जब उन्होंने निर्णय लिया हम जाने वाले हैं, तब उन्होंने ये नहीं कहा कि मैं आता हूं, उन्होंने कहा आपको जाना है तो चाहिए। अपना घर टूटते हुआ देखा हुआ उस आदमी ने, इस उम्र में अपना घर टूटते हुए देखकर भी वो बोले मैं नहीं जाऊंगा, इस जातिवादी पक्ष से मैं कभी भी समझौता नहीं करूंगा। घर टूटने दिया और फिर से घर हमारे जैसे कार्यकर्ताओं को लेके अब फिर से बड़ा घर कर। सर लेकिन यही बात जो है, यही आपने बोला कि घर जिन्होंने तोड़ा है, अब उन्हीं के साथ जो है वो शिवसेना उद्धव ठाकरे जाने की बात केसरकर कर रहे हैं। उनका ये कहना है कि दिल्ली में बैठक हुई है, आदित्य ठाकरे, रश्मि ठाकरे जो है वो मोदी से मिले इस पूरे मामले को लेकर। देखो ऐसा है, पैचअप की तैयारियां हो रही है। ऐसा है, अगर मैं बोलूं कि अजीत पवार और संजय राउत की मीटिंग हुई है तो इसमें कोई दम है क्या? बोलने के लिए तो केसरकर कुछ भी बोलेगा। केसरकर कितना है मुझे मालूम है ना, उसकी क्या है हाइट। हम लोग किसी के बारे में पर्सनल नहीं बात करते, लेकिन इतनी बड़ी बड़ी बातों मत करो। महाराष्ट्र सुन भी नहीं सकता, तुम्हारा सिंधुदुर्ग में नहीं सुनेगा कोई। नाही हे तथ्य म्हणजे हा बालिशपणा आहे। म्हणजे मी म्हणणं की अजित पवार आणि संजय राऊत यांची चर्चा झाली आहे, काय बालिशपणा आहे, काय स्टेटमेंट करता? अरे महाराष्ट्रातला एक असा रस्त्यावर फिरणारा लहान पोरगा, केसरकरांची उंची किती, ती बोलतात किती? अरे कालपर्यंत शरद पवारांकडे साहेब 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 साहेब, नंतर पटकन त्या शिवसेनेत उद्धव ठाकरेंचे राईट हँड, पटकन तिकडे आता ते एकनाथ शिंदे साहेबांचे राईट हँड। असं आहे की माणूस जेव्हा अशी चमचेगिरी करायला सुटतो ना, तेव्हा तो काही बोलू शकतो। तर या आधीच्या भेटीमध्ये दिल्लीमध्ये उद्धव ठाकरेंबरोबर ते स्वतः होते, त्यामुळे त्या दाव्याला कितपत अर्थ नाही असं तुम्ही बोलताय? कधीच्या भेटीमध्ये म्हणता तुम्ही? या आधी ज्यावेळी या आधी म्हणजे जर ती भेट 2019ला असेल तर त्याच्याशी आम्हाला काय करायचंय? आजचे उद्धव ठाकरे आणि तेव्हाचे उद्धव ठाकरे त्याच्यामध्ये खूप फरक आहे ना। कालचे केसरकर जे आम्ही ओळखतो आणि आजचे केसरकर याच्यामध्ये खूप अंतर आहे ना। तेव्हा केसरकरांना महाराष्ट्र म्हणजे मला ह्या विषयावरच बोलायचं नाही, बालिशपणा आहे। उद्धव ठाकरे असं कधीच करू शकत नाही। उगाच उद्धव ठाकरेंची प्रतिमा मलिन केल्याची सुपारी घेऊ नका। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।